हॅलो गाईस, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. खूप दिवसांनी व्हिडिओ बनवते, म्हणजे 8-10 दिवस तर होतातच मला मी व्हिडिओ नाही बनवत. नंतर मग मला येतं की आता बनवायला पाहिजे. तर आज माझ्यासाठी नक्षूच्या पप्पांनी हा ट्रायपॉड मागवला होता आणि छान रिसीव झाला आहे. म्हणजे क्वालिटी वाईज तर खूप छान आहे. मी तुम्हाला ओपन करून दाखवते. तर हे बघा, हे असं खुलतं आणि वाटतं हे एवढंच आहे. इथे असं फोन अटॅच करतात आणि ॲडजस्टेबल आहे. आता तरी मी व्हिडिओ बनवेन. ह्या आशिनी यांनी आणले, मी व्हिडिओ बनवावा. आता खरंच बनवायला चालू करते, मोठे ब्लॉग साठी हे खास करून. कारण तेच फोन ठेवायला मला प्रॉब्लेम होतो ना, कुठे ठेवू. ह्याच्यामध्ये बटन पण असतं, तर ते नक्षी कुठे ठेवले आपल्याला करावं लागेल. आणि सेल्फी स्टिक म्हणून पण आपण असं वापरू शकतो. याला छान आहे, मला तर आवडलं. आणि याच्यासोबतच मला माईक पण आणून दिले. बघा माझ्यासाठी किती एफर्ट्स घेतात आहे की मी व्हिडिओ बनवे. एक सोडून दोन माईक. थँक्यू. आज नक्षूसाठी मस्त छानपैकी शाबूची खीर बनवली होती आणि दुपारी श्रुती आणि मावशी येणार होत्या, तर त्यांची आम्ही खूप वाट बघत होतो. मग आल्यानंतर त्यांच्याशी मस्त गप्पा वगैरे मारल्या. कुठेतरी बाहेर फिरायला जाऊ याची प्लॅनिंग वगैरे करत होते, पण श्रुतीची एक्झाम आहे म्हणून जरा थांबलो आहे. आता आमचा प्लॅन चाललेला की फिरायला जायचं वगैरे. नक्षूला चारून घेतलं दुपारी, तर तो परत मस्ती करायला लागला. कपडे बिपडे फोल्ड करायचं शिकत होता. बाबा खूप कामाचं लेकरू आहे हे. तसं त्याला सध्या बरं नाही आहे, सर्दीमुळे खूप हे झालं आहे. सर्दी आणि खोकला आणि गळा पण बसला आहे त्याचा रडून. आणि नंतर मग मस्त जरा हसवत होता आम्हाला. काहीतरी बडबड करत असतो. मग त्याच्यासोबत मस्ती करून झाल्यानंतर म्हटलं आम्ही जेवण वगैरे बनवून घेऊया. तर जेवण तर काय नाही, कोणाला जास्त भूक नव्हती म्हणून खिचडीचा भात, मस्त वाटाणे भात करायचा होता. तर वाटाणे मग वगैरे फ्रीजमधून काढून पटापट सर्व चिरून घेतला आणि वाटाण्याचा भात करायला घेतला. आणि आज श्रुती माझा व्हिडिओ शूट करत होती म्हणून मस्त वाटलं मला की ती पण मला सपोर्ट करते की वहिनी करा तुम्ही, छान असतात तुमचे व्हिडिओ वगैरे. तर जरा भारी वाटतं की हां करायला पाहिजे. आपण बघतात, काही लोक बघतात चांगले आणि काही लोक असतात नेगेटिव्ह, तर मग काय नाही, चालतं तेवढं. असं जेवण वगैरे घेतलं आणि नंतर कामं आवरून घेतली. आणि इकडे श्रुती नक्षसोबत खेळत होती, तर नक्ष तिला बोलतो मला चप्पल घाल आणि बाहेर घेऊन चल. बाहेर जायचं तर त्याला खूप वेळ लागले. मग पटापट कामं आवरून घेतले आणि ती लोक गेले 5 वाजता. गेल्यानंतर मग आम्ही असेच बसलेले, तर नक्ष तोच ट्रायपॉड घेऊन मस्त बघत होता आणि खेळतोय, खोलून दे बोलत होता मला. मग मी त्याला खोलून दिला आणि छान खेळतोय कमी, त्याला ते लागतच खूप होतं, कारण त्याच्यापेक्षा त्याची साईड मोठी होती. सो असा होता आजचा दिवस गाईस. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.